तुमच्या मनात काय प्रश्न आहे तो बघा. तुम्ही ज्या ईश्वराला मानता त्या ईश्वराला तो प्रश्न विचारा. त्याला विनवणी करा की तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मला दे. तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर नक्की तुम्ही तो प्रश्न विचारून उघडू शकता. ज्याने कुणी हा प्रश्न विचारला असेल त्याच्यापर्यंत हे उत्तर नक्की पोहोचेल हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आता ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर जे उजव्या हाताचं पान येईल त्यामध्ये तुमचं उत्तर आहे. तिसरो ही माया अवस्था दृश्यसी वास्तव वल्लभ मास्तिका प्रथमा सा युक्तिशास्त्रज्ञ जीविता विवेक ज्ञान निरहते तन्नी वृत्ती विपो प्रवो सानिध्ये निवेश व्यवहारतो द्वितीया सा तत्व साक्षात्कार निर्वर्ते तन्वी वृत्तापि देहाभिमान सहज दिबा हेतु तृपा तृतीया सा प्रारब्ध कर्म वासना नित्यर्था. अर्थ विद्यारण्य म्हणतात मायेच्या 3 अवस्था आहेत. दृश्य प्रपंच सत्य आहे असा अभिमान ज्यात असतो ती पहिली बद्ध अवस्था होय. ही शास्त्रयुती यांनी उत्पन्न झालेल्या विवेक ज्ञानाला परोक्ष ज्ञानाला नाहीशी होते. ती नाहीशी झाली तरी पूर्वीप्रमाणेच जी मध्ये अभिमानपूर्वक व्यवहार होतो ती दुसरी अवस्था होय. ही अवस्था आत्म्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला असता नाहीशी होते. ती अपरोक्ष साक्षात्काराने ही दुसरी अवस्था नाहीशी झाल्यावर देहभास व जगदाभास कायम राहतो ती तिसरी अवस्था होय. ही प्रारब्ध कर्म संपल्यानंतरच नाहीशी होते. पण हे आत्मैक्य जाणीवरूप ज्ञान व त्यामुळे भासणारा अविद्येचा लेश मेल्यानेच नाहीसा होत नाही. तो अविद्येशी मी ज्या कुणी प्रश्न हा ज्ञानेश्वरीला विचारला असेल ईश्वराला विचारला असेल त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल.